BTCवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत संक्षिप्त श्रीमद भागवत दशमस्कंध उर्वरित पूर्वार्ध. यामध्ये इंद्रयज्ञ निवारण, गोवर्धन धारण, श्रीकृष्णांच्या प्रभावाविषयी गोपांचा नंदाशी वार्तालाप, श्रीकृष्णांना अभिषेक, नंदांना वरून लोकातून सोडून आणणे, रासलीलेचा प्रारंभ, श्रीकृष्णांच्या विरहात गोपींची अवस्था, गोपीगीत, भगवंताकडून गोपींचे सांत्वन, महारास, सुदर्शन आणि शंखचूड यांचा उद्धार, युगलगीत, अरिष्टासुराचा उद्धार आणि कंसाने अक्रूराला वज्रात पाठविणे, केशी आणि योमासूर यांचा उद्धार आणि नारदांकडून भगवंताची स्तुती, अक्रूराचे वज्रगमन, श्रीकृष्ण बलरामांचे मथुरागमन, अक्रूराने केलेली भगवंताची स्तुती, श्रीकृष्णांचा मथुरेत प्रवेश, कुब्जेवर कृपा, धनुष्य भंग आणि कंसाची भीती, कुवल या पिडाचा उद्धार आणि आखाड्यात प्रवेश, चानूर मुष्टिक इत्यादी पहिलवानांचा व कंसाचा उद्धार, श्रीकृष्ण बलरामांचे उपनयन आणि गुरुकुल प्रवेश, उद्धवाचे वज्रगमन, उद्धव गोपींचा संवाद आणि भ्रमरगीत, भगवंताची कुब्जा आणि अक्रूराच्या घरी जाणे, अक्रूराचे हस्तिनापूरला गमन. राधा कृष्ण. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. दैत्य भारांक्रांत झाली भूमी, तेने ब्रह्मस्तवे विष्णू लागोनी, मी अवतरेने क्षिती लागोनी, माया शेषासह विष्णू म्हणे, वसुदेव देवकी विवाहात बैसले दिव्य रथात, आकाशवाणी कंस ऐकत, भगिनीसी वधाव्या सिद्ध झाला, वसुदेव विनवी कंसाशी, हिचे संतान अर्पिन तुझशी, धन्य त्या धृतात्म्याशी, साही पुत्र मारिले कंसे, दैत्यानं हाताशी घेऊन झाला नाशाच कारण, कंसाप्रती भिवून यादव गेले देशी, देविकीचा सातवा गर्भ नेमस्त, योग माया स्थापी रोहिणीच्या उदरात, संकर्षण नामे विख्यात, यादव कुळी जन्मला, अवतार घ्यावया भगवंत, प्रगटले वसुदेव हृदयात, तदनंतर देवकी गर्भात सर्वात मास प्रवेशला, कृष्ण जन्माचा काळ प्राप्त, श्रावण माशी वद्य पक्ष, तिथी अष्टमी मध्यरात्र, सर्वांतरवासी प्रगटला, वसुदेव निघाले बाळ घेऊन, यमुना मार्ग देई दुभंगून, यशोदे पाशी बाळ ठेवून, उचलून घेतली महामाया, कन्या घेऊन आला परत, देवकीचे उसंगी तिला ठेवत, आपोआप झाले पुन्हा बंदिस्त, द्वारे अरगळा कड्या कुलपे, महामाया रुदन करी, कंस झाला झडकरी, कन्येशी फिरवी गरगर करी, तव ती आकाशी झेपावली, म्हणे तुझा वध करणारा वैरी उपजला पृथ्वीवर, त्याने कंस पश्चाताप मुक्त केले, वसुदेव देवकी. ऐकून मंत्राचे कथन, कंस धर्मोच्छाद मांडून, ऋषी संतास पिडून, स्वनाशास सिद्ध झाला, यशोदेशी झाला पुत्र, घरोघरी प्रगटली मात, जन्मोत्सव केला थाटात, नंदे गौरविले सकळ जन, वार्षिक कर भरावयाशी, नंद आला मथुरेशी, वसुदेव भेट घेतली तळाशी, म्हणे कैसे नूतन बाळ, आता परतावे गोकुळाशी, सावध चित्ते पुत्रारक्षी, वसुदेव सांगे नंदाशी, निरोप घेती परस्परांचा, सुस्वरूप धरुणी पुतना, कंसाज्ञे आली नंद सदना, नंद लालसा करविता स्तनपाना, तत्काळ झाली गतप्राण, कृष्णाचे घडले अंग स्पर्शन, वज्रवासियांनी केले दहन, पुतना झाली पावन, सुगंध सुटला देहाचा, शकटातळी निजविले कानाशी, वाता रूप असुर त्यात प्रविशली, तान्हा पदाघात करता गाड्याशी, शकट मोडला क्षणमात्रे, कंशे पाठवित तृणावर्तास, आकाशी नाही कानास, कृष्णे आवडी त्या कंठास, आपटीला भव्य शिळेवरी, निहाळता मुखसुंदर नंद कुमार जांभई देई सत्वर, मुखात दिसला विश्वचराचर, नेत्र मिटले जननीने, गर्गाचार्य येता वज्रात, गोठ्या माझी एकांतात, करविले नामकरण संस्कारास, उभय पुत्रांचे नंदाने, कृष्ण ध्यानी अखंड वृत्ती, घराण्याचे मिश करोनी येती, कृष्ण दर्शन लालसा चित्ती, प्रत्यक्ष भक्ती गोपी त्या, अविचल भक्ती नंद यशोदेच्या चित्ती, म्हणून श्री लक्ष्मीपती त्या संतोषवी नानापरी, करवी यशोदा स्तनपान, मध्येच कानास सोडून, पाहू गेली दूध ऊन, कृष्णे माठ फोडिला, उखळी बांधून कृष्णाशी, कार्यार्थ गेली गृहाशी, कृष्ण आला परसदरी, यमला अर्जुन वृक्ष जेथे, तेचे अर्जुन वृक्ष पूर्वजन्मीचे होते यक्ष, कुबेराचे असती पुत्राक्ष, नळकुबेर मणिग्रीव, यवन प्रमत्त झाले फार, जलक्रीडा सिंहांसह सुंदर, वस्त्रांचेही भुरले नुरले भान, नारद शापे भालवृक्ष, वृक्षाशी कृष्णाचे पदस्पर्शन होता, वृक्ष उन्मळून सिद्ध दोन प्रगटून झाले नतमस्तक, मुकुंदा पुढे समस्त गोप जमले, उत्पात विचार करू लागले, सर्व परिवार निघाले, मग पातले वृंदावन, वस्त्ररूप धरून देते येऊन मिसळता कळपात, पाय धरून मिरविले मस्त, कृष्ण आदळी भूमीवरी, बकासुरे गिळीला श्री मुरारी, दाह होता टाकीला बाहेरी, कृष्णाचे चंचू धरून करी, उभे फाडिले बकासुराते, व नगर मनार्थ गेली आयती, पुढे घुमटी वासरे चालती, हास्य विनोदे गोपाळ चालती, देखिली अजगर रूप गुहा, वत्सहास निघाले मुखा भीतरी, कृष्ण वाढे कंठी अजगरी, प्राण निघता असती दुस्तरी, अघासुर सद्गती पावला, गोपाल आले यमुना तीरी, सर्वांनी उघडली शिदोरी, गोपच शोधाव्या गेला हरी, परिब्रह्मानी सर्वांनी जडोकी, सर्व रूपे धरी हरी, पाहे विश्व निर्माणकारी, म्हणे लीला तर्क्य खरी, ठेवी माता चरणी तया, ब्रह्म करुणी स्तवन, तुझ्या सगुण रूपाचे गुण, म्हणे जाण्या समर्थ कोण, कृष्णाज्ञे गेला स्वस्थानी, कृष्ण सकळा करी पूर्ववत भोजन केले, गोपा समवेत सायंकाळी घराघरात, अघासुर वृत्त गाजे,
श्री बलरामाचे इच्छेपूर्ती गोपाल गेले ताडवना प्रती रास भाव वृक्षावरी आपटी धेनुक उद्धरिले हलधाराने प्याले डोहातील विष जल पितामृत प्राय झाले सकल अमृत दृष्टीने पाहता नंद बाळ जीवित होय गोप गाई सर्पापासून विषमुक्त कराव्या डोहातील उदक कृष्ण उडी घातली जलात त्याशी नाग विळखा खाली कृष्ण पृथ्वी आपला देह फणीवरणाचे वासुदेवा आज्ञा घेऊन स्त्रीपुत्रांसह कालिया गेला रमणक द्वीपी तव तो पातली संध्याकाळ म्हणून तेथेचे राहिले सकळ रात्री पेटला बडबाण कृष्णे गिळेला दाबागणे सौभरींच्या अनिच्छेने मासे खाल्ले गरुडाने मत्स्यभक्ष प्रमादाने मृत्यूशाप दिलासे प्रलंब कपटे मिसळती गोपात कुरघोडीचे खेळात त्याने पळविला बलरामास पावला मृत्यू मुष्टी प्रहारे गायी गेल्या गुंजवनी त्यांना शोधी नीलमणी हाका मारी हरीची पाणी अमृत आल्या धावुनी तेवढ्यात बनवा पेटला श्रीहरी म्हणे नेत्र झाका अग्निसारा त्याने गिळला ईश्वर कळाला गोपाळांशी भावे करता भगवत भक्ती भक्तांवरी नाना संकटे तेही धरावे धैर्य चित्ती रक्षक समर्थ जाणोनी वर्षा ऋतूंच्या समृद्ध काळी मनात क्रीडत सेवन माळी सवे राम आणि सवंगडी थाट चरती गायीचे सुखदैसानार शरद ऋतूंत नवान्न प्राशनादी महोत्सव होत नगर ग्रामे समृद्ध होत नित्य समृद्धी गोकुळा श्रीकृष्ण करिता वेणू वादन मोहित होती अंतकरण मने धन्य वेणू आम्हाहून गोपी सांगती परस्पर कृष्ण व्हावा आपला पती गोपी कात्यायनी व्रत करीती विवस्त्र उतरल्या जलांतरी तेने वस्त्रे हरी श्रीहरी घडले देव हेलन म्हणून नमेला वंदन म्हणे मनोर्थ करीने पूर्ण जावे आपापल्या घरी रामकृष्ण आणि गोपाळ गायी चरता गेले दुरम त्याने म्हणते गोपाळ शुद्धा शांतीचा उपाय करा अनुज्ञे मागी यज्ञपत्न्यांशी आणले चतुर्विधी अन्नाशी हरी आशिष देई साध्वींशी शुद्धा शमविली गोपांची इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे दशमोध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु राधा कृष्ण